नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 10वीचा मॅथ 2चा जो काही पेपर झालेला आहे, त्याविषयी हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमध्ये पूर्ण सोल्युशन देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. जो पहिला प्रश्न जो आहे, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथागोरस ट्रिपलेट. तर जो पायथागोरसचे ट्रिपलेट आहेत ते कोणतं आहेत आपण ते ओळखायचे. तर या ठिकाणी जो काही याचं जे आन्सर आहे करेक्ट ते 3, 4, 5 आहेत. याचं कारण आहे की 5 जो संख्या ही मोठी आहे आणि तिचा जो स्क्वेअर येतो तो 25 आणि इतर जे दोन संख्येच्या स्क्वेअर इतका ॲडिशन इतका हा 5 चा स्क्वेअर आहे. म्हणून याचं जे आन्सर आहे ते बी आहे. नेक्स्ट आहे अँगल ACB inscribe angle in a circle with center O. If angle ACB is equal to 65, then what is the measure of its intercepted arc AXB? तर इथे जो आर्क एक्सपी असतो तो इन्स्क्राईब अँगलच्या दुप्पट असतो. म्हणजे 65च्या जर आपण डबल केला तर आपला आन्सर येते 130 येत आहे. नेक्स्ट डिस्टन्स ऑफ पॉईंट 3, 4 फ्रॉम द ओरिजिन. म्हणजे थोडक्यात काय आपण डिस्टन्स फॉर्म्युला आपण जर यूज केला तर आपल्याला माहिती आहे की इथं 3 आणि 4 इथे 3 इथे येईल आणि इकडे 4 इकडे येईल. तर हा हा जो पॉईंट इथे येतोय तर 3, 4 आहेत आणि या पॉईंटपासून जो ओरिजिन पॉईंट आहे दॅट इज हा पॉईंट हा 0, 0 असतो. ठीक आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 असते वायची व्हॅल्यू 0 असते. तर हे जे अंतर आहेत हे किती आहे तर त्यासाठी आपण डिस्टन्स फॉर्म्युला आपण यूज केला. तर त्यानुसार 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर इज इक्वल टू 9 प्लस 16 इज इक्वल टू 25 आणि 25 जे स्क्वेअर रूट आहे ते 5. म्हणून इथे जे आन्सर आहे ते 5 आहेत. करेक्ट आन्सर 5. If radius of cone is 5 centimeter and its perpendicular height is 12 centimeter, then slant height is. आता या ठिकाणी आपण काय करायचंय की कोन आपण करायचं आहे. त्यानंतर ही जी काही परपेंडिक्युलर हाईट आहे आणि रेडियस आपण त्या ठिकाणी टाकायचे आहेत 5 सेमी रेडियस आहेत आणि जे काही हाईट आहे ते 12 आहेत. आपल्याला काढायचे स्लॅन्ट हाईट. इथे राईट अँगल बनतंय कारण इथे परपेंडिक्युलर शब्द वापरलाय. आता इथे जो काही हाईट आपण काढण्यासाठी जी काही स्लॅन्ट हाईट आहे त्यासाठी आपण जो काही पायथागोरस जो काही फॉर्म्युला आहे आपण इथे यूज करणार आहे. सो 12 स्क्वेअर इज प्लस 5 स्क्वेअर सो 144 प्लस 5 जो स्क्वेअर आहे 25. सो आन्सर येते आपला 169 आणि इथे जो स्क्वेअर रूट आहे तो 39. ठीक आहे, म्हणून आपलं जे आन्सर येते ते 39. इथे जे आन्सर आहे ते सी ऑप्शन्स आहेत. करेक्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द फॉलोइंग फिगर ट्रायंगल ABD BDC जो आहे BD दिला आहे तो 7 आहे आणि BC जो दिला आहे तो 20 आहे. हा 7 आहे आणि जो पूर्ण आहे तो 20 आहे. म्हणून त्याचा जो काही रेशो आहे आपण तो काढायचा आहे. जो रेशो बनतोय तो या प्रकारे आपला इथे आन्सर 7/20. कारण दोघांची पण हाईट सेमच आहे त्यामुळे तोच रेशोमध्ये येईल. नेक्स्ट आहे इन द फॉलोइंग फिगर MNP अँगल जो MNP आहे तो 90 डिग्री आहे आणि NQ परपेंडिक्युलर आहेत MP ला. म्हणून MQ इज इक्वल टू MQ ची व्हॅल्यू आहे 9 आणि जो NQ आहे QP जो आहे तो 4 आहे. द NQ किती आहेत आपण ते काढायचं. हा किती आहे तो आपण काढायचं आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे NQ इज इक्वल टू रूटमध्ये MQ इंटू QP. आपण हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला यूज करून आपला जे आन्सर आहे ते 6 आहे. त्याच्यानंतर पहिले तिसरा जो क्वेश्चन आहे अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इज 30 डिग्री. जर पॉझिटिव्ह डायरेक्शन असेल आणि जर त्याचा स्लोप सांगितला असेल तर आपण टॅन यूज करायचा आहे. आणि जो काही डिग्री सांगितले तर टॅन 30ची जो काही रेशो आहे तो आहे 1/√3. त्यामुळे त्याचा स्लोपही तोच असणार आहे. म्हणून आपलं जे आन्सर आहे ते 1/√3 आहे. चौथा क्वेश्चन आहे इन सायक्लिक कोऑर्डिनेटर ABCD इज इक्वल ABCD मध्ये मेजर ऑफ अँगल जो आहे तो 100 आहे आणि देन फाइंड अँगल सी. आता कॉर्डिक जो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो त्यामध्ये अपोजिट अँगल असतात त्यांची ॲडिशन असते 180 असते. त्यामुळे जर अँगल हा जर 100 असेल तर अपोजिट अँगल जो आहे तो सी आहे आणि त्या अँगलची ह्या दोन अँगलची ॲडिशन अँगल ए आणि अँगल सीची ॲडिशन ही 180 असायला पाहिजे. म्हणून जर आपण बघितलं हा जर 100 असेल तर हा स्वाभाविक आहे हा सी जो सी अँगल आहे तो 80 असणार आहे. आपण या प्रकारे सॉल्व्ह करून आपण याचा आन्सर काढायचा आहे. नेक्स्ट आहे
आपण पुढील जी ॲक्टिव्हिटी आपण ती पूर्ण करायची आहे. त्यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये आपण हा क्वेश्चन वाचून क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे आपण ते बघायचं आहे. त्याच्यामध्ये जो आपण काय करायचं एक मायनर जो सेक्टर एरिया आहे आपण तो काढायचा आहे. या ठिकाणी आपला जो फॉर्म्युला आहे मायनर सेक्टरचा जो फॉर्म्युला आहे तो अँगल पी ए एक्स पी आर जो आहे तो एक्स पी थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला जो थीटा आहे तो 90 सांगितला आहे आणि आरची पण व्हॅल्यू दिलेली आहे आणि जो पायची व्हॅल्यू पण आपल्याला सांगितलं आहे. सो 90 अपॉन 360 3.14 इंटू 360 इंटू 10 स्क्वेअर. ठीक आहे. हा जो काही फॉर्म्युला आहे हा सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला आहे आणि त्याला आपण मल्टिप्लाय करतोय थीटा इंटू 360. का मल्टिप्लाय करतोय कारण तो आपण स्पेसिफिक त्या सर्कलचा स्पेसिफिक एरिया आपण जर काढत असेल तर त्यासाठी आपण त्याला थीटा अपॉन 360 ने मल्टिप्लाय करत असतो. तो थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे ती 90 डिग्री आहे. म्हणून आपण इकडे 90 अपॉन 360 करणार आहे. जर आपण याला डिवायडेशन केलं तर 1/4 आपलं आन्सर येते आणि 10चा जर स्क्वेअर केला तो 100 येतोय आणि 100नी आपण जर 3.14 आपण जर मल्टिप्लाय केलं तर आपलं आन्सर येते 314 आणि जर 4नी जर त्या 314 आपण डिवाइड केलं तर आपलं जे आन्सर येते 7.85 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट आहे आपली ॲक्टिव्हिटी. जी काही ॲक्टिव्हिटी सांगितली आहे ती सर्कलच्या बाबतीमध्ये आहेत आणि सर्कलमध्ये जे 2 कॉर्ड आहेत त्यापैकी एका कॉर्डचा जो भाग आहे तो काढायचा आहे. जो काही एम डी जी आहे ती 8 आहेत. त्यानंतर डी एसची व्हॅल्यू दिली आहे 4 आहेत. आर डी पण दिला आहे तो 15 आहेत. देन फाइंड आउट डी एन. हा डी एन किती आपण तो काढायचा आहे. तो 5 फॉर्म्युला आहे आपला एम डी इंटू डी एन इज इक्वल टू आर डी इंटू डी एस. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. एम डीची व्हॅल्यू दिली आहे ती 8 आहेत आणि डी एन आपल्याला काढायचा आहे. आर डीची व्हॅल्यू दिली आहे 15 आणि डी एस आहे तो 4 आहे. हा जो 8 आहे मल्टिप्लाय असल्यामुळे तिकडून तो डिवाइड होईल. सो 15 इंटू 4 इज इक्वल टू 60 आणि जर ह्या 8ने आपण जर 60 डिवाइड केलं तर आपल्या आन्सर आहे 7.5. Next type, an observer at distance of 10 meter from a tree looks at the top of the tree. The angle of elevation is 60 degree. Find the height of the complete tree. Find the height of tree. Complete the activity. इथे रूट 3 ची व्हॅल्यू सांगितले 1.73 घ्यायची आहेत. नेक्स्ट इथे जे काही ॲक्टिव्हिटी आहे आपण ती पूर्ण करायची आणि टॅन थिटा जो आहे जो आहे तो ए बी अपॉन बी सी आपला हा रेशो आहे आणि टॅन 60 आहे. टॅन 60साठी जो काही रेशो आपला आहे तो रूट 3 आहे किंवा जो काही नंबर्स आहेत टॅन 60साठी तो आहे रूट 3 आहे. म्हणून जी राईट साईड आहे दोन्ही पण सारखे आहे त्यामुळे ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू रूट 3 आहेत आणि जो बी सी आहे तो डिवाइड असल्यामुळे तिकडे तो मल्टिप्लाय होईल म्हणून बी सी इंटू रूट 3 आहे आणि बी सीची व्हॅल्यू आपल्याला सांगितली ती 10 आहे. बी सीची व्हॅल्यू 10 आहे म्हणून आपण बी सीच्या ऐवजी आपण 10 घेतो आहे. सो 10 इंटू रूट 3 आहे आणि रूट 3ची व्हॅल्यू आपल्याला सांगितली तुम्ही 1.73 घ्या त्यामुळे ते घेतलेले आहेत. सो 10 इंटू 1.73 तर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपलं जे आन्सर येते 17.3 म्हणून हाईट ऑफ द ट्री इज 17.3 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन इन 8 मार्क्ससाठी आहे. कोणते पण आपण 4 सॉल्व करायचे आहे. त्यामध्ये आपल्याला दिलं आहे ट्रायंगल ए बी सी डी ईची व्हॅल्यू डी ई पॅरलल टू दी बी सी. डी बीची व्हॅल्यू दिली आहेत ती आहेत 5.4. देन ए डी आहेत 5 ए डी सांगितलं आहेत 1.8. त्यानंतर ए सी आहेत 7.2. तर ए ची लेंथ किती आहेत ते आपण काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे आपला जो रेशो आहे तो ए डी अपॉन डी बी इज इक्वल टू ए ई अपॉन ए सी. जर दोन लाईन इकडे पॅरल असेल ट्रायंगलमध्ये तर त्यासाठी आपण हा रेशोचा यूज आपण करत असतो. सो ॲज पर दी आपण फक्त त्या ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करायच्या आणि पुटअप केल्यानंतर आपला जे आन्सर येत आहे ते पुढे 2.4 सेंटीमीटर येते. इथे पॉईंटमध्ये असल्यामुळे आपल्याला थोडासा गोंधळ होऊ शकतो त्यामुळे पॉईंटच्या बाबतीमध्ये आपण काळजी घ्यायची. जर पॉईंटच्या पुढे 2 संख्या असतील जर वर असेल तर आपण खाली त्याला 1 ने मल्टिप्लाय करून त्याच्यापुढे पण 2 झिरो ॲड करायचे जसं इथे 100 ॲड केलं आहे. जर पॉईंट खाली असेल जसं पॉईंट इथे खाली होताच ऑलरेडी 5.4 आहे. जर खाली पॉईंट असेल तर वरती आपण काय करायचं आहे 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्या 1 सोबत जर पॉईंटच्या पुढे जेवढी संख्या असेल त्याला
सोबत एवढे आपण 0 ॲड करायचे. थोडक्यात इथे 10 येतोय. सो 10 खाली 100 आलेलं आहे. तर या प्रकारे आपण जर सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर येते 2.4 सेंटीमीटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द फिगर गिवन बिलो फाइंड RS अँड PS युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायंगल PSR. आता या ठिकाणी आपण जो काही फक्त 30 डिग्री दिलं आहे आणि 12 दिलं आहे, हे व्हॅल्यू दिलेल्या नव्हत्या. आता या ठिकाणी आपलं काय करायचं आहे की पायथागोरसचा फॉर्म्युला आहे आपला यूज करता आला असता, परंतु पायथागोरससाठी इथं फक्त केवळ आणि केवळ किमान दोन व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे. पण इथे एकच व्हॅल्यू माहिती आहे, त्यामुळे आपल्याला साईन किंवा कॉस किंवा साईन कॉस किंवा टॅन यासारखा आपला यूज इथे करावा लागेल. इथे आपल्याला एक क्लू दिलाय, तो 30 डिग्री आहे. म्हणून साईन पी आपण घेऊ. साईन पीचा जो रेशो आहे तो RS अपॉन PR आहे. सो साईन पी इज इक्वल टू साईन 30. साईन 30चा जो रेशो आहे तो 1/2 आहे. आणि या ठिकाणी आपण साईन 30चा रेशो यूज करून जो काही साईन पी जो आहे तो RS अपॉन PR आहे, त्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपला जे आन्सर येते तो RS व्हॅल्यू ते 6 येत आहे. ही साईन 30ची व्हॅल्यू आहे आणि हा साईनचा रेशो आहे. त्या रेशोमध्ये 12 जी काही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, पण RS माहीत नव्हती, त्यामुळे इथे आपण RS तसं ठेवलं आहे आणि बाकी क्रॉस मल्टिप्लाय करून आपलं RS उत्तर येते 6. त्याचप्रमाणे आपल्याला ही व्हॅल्यू माहीत नव्हती PS. आता आपलं कॉस घ्यावं लागेल, कारण शेजारची बाजू आहे ती 30च्या, म्हणून कॉस घ्यावं लागेल. शेजारची बाजू म्हणजे थोडक्यात ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनस आपला हा रेशो आहे. त्यानुसार आपला हा रेशो PS आपण PR येईल. ठीक आहे, PR येईल. आणि कॉस 30चा जो रेशो आहे तो √3/2 आहे. म्हणून कॉस 30चा रेशो आणि कॉसचा रेशो आपण समोर समोर ठेवायचे आणि केल्यानंतर आपण क्रॉस मल्टिप्लाय करायचे. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं जे आन्सर येते ते 6√3 येत आहे. म्हणून हा जो काही PS आहे हा 6√3 आहेत आणि जो काही RS आहे तो 6 आहे. त्याच्यानंतर पुढे दिलंय, इन द फॉलोइंग फिगर सर्कल विथ सेंटर D टचेस द साइड्स ऑफ ACB at AB इफ अँगल ACB इज इक्वल टू 52 डिग्री. हा जर 52 डिग्री आहे तर आपल्याला हा अँगल किती आहे हा शोधायचा आहे. आपल्याला माहिती आहे की जर कोणताही टँजंट जर सर्कल टच असेल तर तो रेडियसला तो काय असतो, परपेंडिक्युलर असतो. म्हणजे थोडक्यात काय इथे राईट अँगल असतो. थोडक्यात हा 90 डिग्री आहे, इथे पण 90 डिग्री, कारण तो पण टच आहे. आता हा एक क्वाड्रिलॅटरल आहे, हा एक प्रकारचा चौकोन आहे. चौकोनाच्या चारही जे काही अँगल आहेत, क्वाड्रिलॅटरलच्या चारही जे अँगलची ॲडिशन असते ती 360 असते. म्हणून आपण चारही अँगलचे आपण इथे ॲडिशन करणार आहेत. अँगल D, अँगल A, अँगल C आणि अँगल B. आता यामध्ये जे अँगल माहिती आपण त्याचे अँगल टाकूयात आणि जे माहीत नाही, थोडक्यात D माहीत नाही, बाकीचे सर्व माहिती, त्यामुळे आपण इथे टाकूयात. सो बाकीच्या अँगलचे ॲडिशन येते 232 आणि तो तिकडे मायनस होईल, सबट्रॅक्ट होईल. सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याचे आन्सर येते 128. म्हणून आपला जे अँगल ADB जो आहे तो 128 आहे. नेक्स्ट, व्हेरीफाय वेदर द पॉइंट ABC आर कॉर्नियर. कॉर्नियरचा अर्थ काय असतो की एकाच रेषेमध्ये तीनही पॉईंट आहेत का, 3 पॉईंट असायला पाहिजे. कॉर्नियरचा अर्थ काय की तीनही पॉईंट एकाच रेषेवर असायला पाहिजे. मग कसं लक्षात येईल, आपण काय करणार इथे पहिले डिस्टन्स आपण काढणार ABचा. डिस्टन्स काढल्यानंतर डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे x2 - x1, x2 - x1 Aचा आपण आणि Bचा, हे दोघांचा पॉईंटचा आपण विचार करणार आणि या दोनमध्ये आपण एकाला x2 घेणार, एकाला आपण x1 घेणार आणि त्यापैकी दुसराच व्हॅल्यू तो yची असते आपल्याला माहिती, आणि y2 y1. या प्रकारे 2 - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -5 मायनस ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथे मायनस आणि मायनस हा प्लस होईल, त्यामुळे इथे +3 येत आहे, -5. या प्रकारे आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपला जे आन्सर येते ते √5 येत आहे. डिस्टन्स AB जो आहे तो √5. या प्रकारे आपण डिस्टन्स AC पण काढायचं आहे. डिस्टन्स AC मध्ये सुद्धा आपण फक्त A पॉईंटचा आणि C पॉईंटचा विचार करायचा, बाकी Bचा इथे विचार करायचाच नाही. त्यामुळे आपण डिस्टन्स AC काढताना x2 आपण कोणला म्हणायचं आपण ठरवून घ्यायचं आणि x1 कोणला म्हणायचं आपण ठरवून घ्यायचं. बदल इथे उत्तरामध्ये बदल होणार नाही. म्हणून आपण रूटमध्ये आपला जो काही डिस्टन्स फॉर्म्युला आपण यूज केल्यानंतर आपला जे आन्सर येते ते √5 येत आहे. नंतर जो डिस्टन्स BC आहे, आपण BC पण काढूयात. BCचं किती आहेत आपण ते चेक केल्यानंतर BCला पण आपण काय करायचं, BC काढताना फक्त BCच्याच व्हॅल्यूचाच विचार करायचा, त्यामध्ये Aचा विचार करायचा नाही.
ते यूज केल्यानंतर आपण फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपला BC जो येतोय तो 6√5 येत आहे. आता आपला जो डिस्टन्स जो काही AB आहे तो आहे फाय. डिस्टन्स जो AC आहे तो √5 आणि डिस्टन्स जो BC आहे तो आहे 6√5 आहे. आता कॉर्नर आहे किंवा नाही हे कसं ओळखायचंय? यातली जी संख्या मोठी आहे, या 3 पॉइंटमध्ये जी संख्या मोठी आहे, त्या मोठी संख्ये एवढी बाकीच्या 2 संख्यांची ॲडिशन येते का? आता याच्यामध्ये जी संख्या मोठी ती आहे 6√5. बाकीच्या 2 संख्या लहान आहेत. त्या 2 संख्यांची ॲडिशन याच्या एवढी येते का? ती येते आहे. आणि इथे 1 आहेत आणि इथे 5. ठीक आहे. तर 5 आणि 1 किती होतोय? 6 होतोय आणि इथे हा 5 कॉमन असणार आहे. म्हणून इथे लेफ्ट साइड आणि आपल्या राईट साइड ही सारखी येते. जर सारखी येत असेल तर ते पॉइंट कॉर्नर आहेत हा त्याचा अर्थ असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ sin theta is equal to 11/61 find the value of cos theta is equal to trigonometric identity. तर साइन ची व्हॅल्यू आहे. आता cos ची काढायची. sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर sin ची व्हॅल्यू दिली तर 11/61. तर त्याचं आपण स्क्वेअर करायचं आहे. स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू येते 121/3721 येत आहे. तो तिकडे जाईल, तो मायनस होईल आणि मायनस केल्यानंतर आपण क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे आणि क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपला जे आन्सर येते 3600/3721. त्याचा म्हणजे स्क्वेअर रूट आपण जर केला तर तर याचा 60/61 हे त्याचा आन्सर येते. याचा स्क्वेअर रूट 60 आहे आणि याचा जो स्क्वेअर रूट आहे तो 61 आहे. म्हणून आपला जे आन्सर येते 60/61. नेक्स्ट आहे आपल्या ॲक्टिव्हिटी आहे ते पूर्ण करायचे आहे. इन द फॉलोइंग फिगर XY पॅरलल टू दी AC. XY काय तर पॅरलल आहे. इफ 2x जर 2x आपण जर बघितला तर हा केवढा आहे तर तो 3bx एवढा आहे. तर इथे आपण या व्हॅल्यूचा विचार आपण करून पुढे आपण जे ॲक्टिव्हिटी आहे आपण ते पूर्ण करायचे आहे. सो हा जो 2 आहे हा एक्सचा मल्टिप्लाय त्यामुळे तो तिकडे डिवाइड होईल आणि जो 3bx आहे त्याच्यामध्ये bx हा 3 ला मल्टिप्लाय तो त्यामुळे तो इकडे पण डिवाइड होईल. त्यामुळे आपला जो काही रेशो बनतोय तो ax/bx इज इक्वल टू 3/2. आता इथे काय केलंय की कंपॅरेटिव्ह मेथडचा यूज केलाय. ax प्लस bx/bx इज इक्वल टू 3 + 2 इज इक्वल टू 2. 3 + 2/2. आपलं जे उत्तर येते इथे 5 येते. आता ax आणि bx म्हणजे काय थोडक्यात ax आणि जर ax मध्ये जर bx ऍड केला उत्तर काय येते ab येते. म्हणून इथं या दोघांच्या ऐवजी इथं ab आलेलं आहे. सो ab/bx इज इक्वल टू 5/2. नाव ट्रायंगल BCA सिमिलर ट्रायंगल BYX. हे काय आहे ते इथं अँगल टेस्ट आहे कारण इथे 2 लाईन पॅरलल आहेत आणि त्यामुळे हे आपले अँगल पण सारखे येत आहेत. आणि शिवाय कॉमन अँगल पण येतोय B. त्यामुळे सिमिलर इथे टेस्ट लागू होते. सो इथे त्या टेस्टमुळे इथे आपले जे कॉर्स्पॉन्डिंग साईड आहे ते सिमिलर असतात. सो BA/BX इज इक्वल टू AC/XY. आणि BA ची व्हॅल्यू आपल्याला माहिती ती 5 आहेत आणि BX ची व्हॅल्यू जी आहे ती 2 आहे. सो AC माहित नाही त्यामुळे आपण तसं ठेवलंय आणि XY जो आहे तो 9. इथे क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपला जे आन्सर येते 22.5 हे आपला आन्सर येत आहे. सो AC ची व्हॅल्यू आहे 22.5 आहे. नेक्स्ट क्वेश्चन जे पुढे ॲक्टिव्हिटी आपण ते पूर्ण करायचे ते कोऑर्डिनेटर आहेत. द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ डायगोनल ऑफ रॉम्बस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ साइड्स. ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करायची. इथे अपर नियमचा थेरम आहे तो इथे आपला यूज करायचा आहे. PQ² प्लस PS² इज इक्वल टू 2PT² प्लस 2QT². इथं PT आन्सर येत आहे. नेक्स्ट हे जो काही थेरम आहे त्या ठिकाणी या ट्रायंगलसाठी वापरला. जो खाली जो 2 नंबरचा ॲक्टिव्हिटी दिले तो इकडच्या ट्रायंगलसाठी आहे. म्हणजे QR² प्लस SR² इज इक्वल टू 2RT² प्लस 2QT². आणि त्यानंतर जो RT दोघांची आपण ॲडिशन करायची इथे ॲडिंग 1 and 2. तर आपण ॲडिशन जर केली तर इथे इथे या ठिकाणी दोन्ही जे 2QT आणि 2QT हे दोन्ही सारखेच आहे त्यामुळे इथे 4QT होत आहे आणि याची ॲडिशन होत नाही. मात्र इथे 2 कॉमन आहे तो बाहेर येतोय. सो 2 हा कॉमन येईल. सो PT² प्लस RT² आणि जो काही PT आणि RT ची व्हॅल्यू सारखीच आहे. PT आणि RT
व्हॅल्यू सारखीच आहे. त्यामुळे आपण इथे आर-टीच्या ऐवजी आपण इथे पी-टी ठेवणार आहे. सो 2 पी-टी होत आहे. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये आपण बघितलं 2 पी-टी होत आहे इथे. त्यामुळे 2 आणि 2 जर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर ते 4. सो 4 पी-टी स्क्वेअर प्लस 4 क्यू-टी स्क्वेअर. आणि 4 चा जो स्क्वेअर आपण केला तर तो येतो 2 येतोय आणि पी-टी आपण केलंय आणि ब्रॅकेटच्या बाहेर ते 2 आहेत. अगेन इथं 4 चा जो स्क्वेअर रूट येतोय तो 2 आहे. 2 क्यू-टी स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर स्क्वेअर येते. आणि 2 पी-टी म्हणजे काय थोडक्यात पी-आर आहेत आणि 2 क्यू-टी म्हणजे काय थोडक्यात क्यू-एस आहेत. अशा प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. नंतर आहे शो दॅट पॉइंट पी क्यू आर एस आर द वर्टिक्स ऑफ पॅराग्राफ्स. इथे पण आपण काय करायचं आहे की डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून जो काही हे पॉइंट आहेत जे व्हर्टिक्स आहेत ना हे काही पॅरलल आहेत का आपण ते चेक करायचं आहे. डिस्टन्स आपण पी क्यू काढायचे. आपण जो क्वाड्रिलेटरल आहेत पी क्यू आर एस आपण या प्रकारे मांडणी करायची पी क्यू आर एस. ठीक आहे. या प्रकारे मांडणी जर केली तर आपण पी क्यू ची लेंथ काढायची. पी क्यूचं डिस्टन्स काढायचं. हा डिस्टन्स किती आहे त्यानंतर क्यू आरचं डिस्टन्स काढायचं आणि एस आरचं डिस्टन्स काढायचं त्यानंतर पी एसचं डिस्टन्स काढायचं. या प्रकारे आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून आपण उत्तर काढायचंय. इथं पी क्यू डिस्टन्स आपण फॉर्म्युला यूज करून आपलं जे उत्तर आलंय ते 4√2 आहे. क्यू आरचा डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून आपलं जे उत्तर आलंय ते √13 आहे. आर एचा डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून आपलं जे उत्तर आलंय ते 4√2 आहे. आणि जो काही नेक्स्ट स्लाइड मध्ये जे पी एस काढलेलं आहे तो पी एस जे आन्सर येते ते √13 आहे. आता बघा इथे पी क्यू आर एस आपण बघितला तर पी क्यू आर एस मध्ये समोरच्या साईड सारख्या आलेल्या आहेत. डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज आपण केल्यानंतर जे समोरची साईड सारखी आले आणि हीच प्रॉपर्टी पॅराग्राफची आहे आणि या प्रॉपर्टीनुसार हा पॅराग्राफ आहे हे त्यावरनं सिद्ध होत आहे. नेक्स्ट आहे प्रो दॅट टँजंट सेगमेंट ऑफ फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू दी सर्कल आर कॉन्ग्रुएंट. थोडक्यात काय आहे की पी क्यू जेवढा आहे तेवढाच पी एस आहेत हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. दोन टँजंट सारखे असतात हे त्याची लेंथ सारखी असते हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर गिवन काय पी क्यू आणि पी एस आपण एक कर्व डायग्राम काढायची आपल्या मताने आपण त्याला नाव पण द्यायचे आहेत आणि पी क्यू आणि पी एस हे काय टँजंट आहेत आणि जर टँजंट असेल तर ते रेडियसला ते परपेंडिक्युलर असतात. आपण हे टँजंट थेरमनुसार आपल्याला माहिती आहे. सिद्ध काय करायचं पी क्यू आणि पी एस काय सारखे आहेत म्हणून इथे प्रूफ करणं आपण इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल पी आर एस. सो पी आर आणि पी आर हे कॉमन साईड आहे आणि आर क्यू आणि आर एस हे रेडियस आहेत. रेडियस आहे एका सर्कलचे रेडियस हे सारखेच असतात. अँगल क्यू आणि अँगल एस हे 90 डिग्री आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी पी क्यू आर आणि ट्रायंगल पी एस आर हे सिमिलर आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. कशा टेस्टला इथे लागू होते हायपोटेनस साईड टेस्ट लागू होते. या साईड टेस्टनुसार पी क्यू आणि पी एस ची लेंथ सुद्धा सारखी आहे कारण इथे कोरस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. नेक्स्ट ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1. ठीक आहे. कंस्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉइंट ॲट ए डिस्टन्स 7.3 फ्रॉम द सेंटर्स. ठीक आहे. एक सर्कल काढायचं आहे. सर्कल आपण जो काही रेडियस आहे तो 4.1 आहे आणि डिस्टन्स आपण सर्कल डिस्टन्स रेडियस पॉईंट सेंटर पॉईंटपासून आपण काय घ्यायचं आहे पॉईंट घ्यायचा आहे तो पॉईंट 7.3 असणार आहे. हे जे काही सेंटर पॉईंटपासून हा जो पॉईंट आपण नाव देऊ पी आणि याला आपण नाव देऊ ओ. हे जे काही ओ आणि पी आहेत हे डिस्टन्स आपण घेणार आहे 7.3. या पी पॉईंटवरनं आपण टँजंट काढायचं आहे. त्यासाठी आपण काय करायचं आहे की ओ आणि पीचा आपण मिड पॉईंट काढायचा आहे. त्यासाठी आपण कंपास यूज करायचा आहे. या ओ पॉईंटवरनं एक अंदाजे जास्त अंतर घेऊन निम्म्यापेक्षा आपण जास्त अंतर घ्यायचं आहे. इथे आपण आर्क मारायचं आहे. इथे पण आर्क मारायचं आहे. आता पी पॉईंटवरनं आपण आर्क मारायचा आहे आणि इथे या प्रकारे आपण हा पॉईंट आपण जॉईन करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो पॉईंट येतोय या पॉईंटवरनं आपण याला पण नाव देऊ वाटलं सर एम नाव देऊ. या पॉईंटवरनं आपण आर्क इथे सर्कल घ्यायचं आहे. या पॉईंटवरनं आपण ओ इतकं अंतर घ्यायचं आहे आणि अंतर घेऊन आपण इथे हाफ सर्कल इथे एवढं सर्कल आपण काढायचं आहे. हा जो पॉईंट येतो आपण त्याला नाव देऊ वाटलं सर एस नाव देऊ. याला टी नाव देऊ आणि ह्या पी पॉईंटवरनं या एस पॉईंटला आपण लाईन अटॅच करायची आहे आणि पी पॉईंटवरनं या पॉईंटला आपण लाईन अटॅच करायची. अशा प्रकारे आपण डायग्राम पूर्ण करायची आहे. नेक्स्ट हाऊ मेनी सॉलिड सिलेंडर ऑफ रेडियस 10 cm and height 6 cm can be made by melting a solid sphere of radius 30 cm.
तर ते किती बनतील आपण ते काढायचं आहे. त्यासाठी आपण दोघांच्याही व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आपण त्याला एक्स मानूया आणि व्हॉल्यूम ऑफ स्पेअर आपण इथे आहे तो फॉर्म्युला आहे 4.3 पाय आर क्यूब अपॉन जो काही फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा तो आहे पाय आर स्क्वेअर एच. इथे पाय आणि पाय कॅन्सल कारण पायची व्हॅल्यू सारखी असते. इथे आर आणि आर कॅन्सल होणार नाही कारण याची तो स्पेअरचा आर वेगळा आहे आणि सिलेंडरचा आर वेगळा आहे, त्यामुळे आर आणि आर कॅन्सल होणार नाहीत. आपण फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती टाकायच्या आहेत आणि किमती टाकून आपण उत्तर काढायचं आहे. आणि ते आर क्यूब आहेत, आरची व्हॅल्यू आहे ती 30 आहेत आणि 30चा आपण क्यूब करायचा आहे किंवा तरी आपण तीनदा मांडायचं आहे. आणि खाली आर जो आहे तो 10 आहे, तो 10चा स्क्वेअर आहे किंवा आपण 10 दोनदा आपल्याला घेता येईल. त्यानंतर इथे ते आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर आपलं जे आन्सर येते ते 60 येत आहे. ते आपण इथे व्यवस्थित प्रकारे आपण ते याला डिवायडेशन करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ते केल्यानंतर आपलं जे आन्सर येते ते 60 येत आहेत. नेक्स्ट आहेत इन द जे काही आपण सॉल्व्ह करायचे पुढील काही प्रश्न आहेत ते कोणते पण दोन सॉल्व्ह करायचे ते 8 मार्क्सला आहेत. जो पहिला प्रश्न जो दिला आहे तो इफ डी ई 4 आहे, जर डी हा 4 आहे, समजा आपण डी 4 घेतला, बी सी समजा 8 आहे, ठीक आहे 8 आहे. सो जो अँगल ए डी ई आहे हा 25 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. आपण जो पूर्ण एरिया किती आहे तो शोधायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण हे ट्रायंगल सिमिलर आहेत आपण ते प्रूव्ह करायचं पहिल्यांदा, म्हणून आपण इथे ए डी ई आणि बी ए बी सी तसेच ए ई डी आणि ए सी बी हे काय हे कोरस्पॉन्डिंग अँगल आहे त्याचे, कारण ते पॅरल आहे ते आधीच सांगितलेलं आहे. पॅरल असल्यामुळे आपले ते हे ते अँगल सारखे असतात आणि ते कोरस्पॉन्डिंग अँगल आहे, म्हणून हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे. त्यासाठी आपण हे टेस्ट लागू करतोय अँगल टेस्ट. आणि अँगल सिमिलर ट्रायंगलसाठी जो काय रेशो आहे तो साईडच्या स्क्वेअर इतका असतो. त्यासाठी आपण या प्रकारे अशी मांडणी त्याची करायची आहे. आता बी सी आपण दिला आहे आणि डी ई पण दिला आहे, त्याचा स्क्वेअर आपण करायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए डी ई पण दिला आहे, तो 25 आहे. 8चा स्क्वेअर आपण करायचा आहे, 4चा स्क्वेअर आपण करायचा आहे, किंवा आपण 8चा स्क्वेअर करण्याच्या ऐवजी आपण 8 आपण दोनदा मांडूयात, 4चा स्क्वेअर आपण दोनदा मांडायचं. 4 म्हणजे 4चा स्क्वेअर म्हणजे काय 4 × 4. 25 डिवाइड असल्यामुळे तिकडे तो मल्टिप्लाय होतोय. अशा प्रकारे आपण हे जर एक्झाम्पल व्यवस्थित आपण डिव्हिजन करून आपण सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट आहेत जो काही डीई आणि बीसी जो रेशो दिला आहे तो 3 आणि 5. जर आपण मानायचं की जर इफ डीई जर 3 आहेत, डीईचा रेशो आणि डीई आणि बीसीचा रेशो जर 3, 5, देन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल एडीई ऑफ अँड एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ क्वाड्रॅटल डीबीसीई. आता आपण माहिती आहे की वी नो दॅट ट्रायंगल एबीसी आणि एडीई सिमिलर आहेत. यात आधीच आपण ते प्रूव्ह केलं आहे, म्हणून आपण तो फॉर्म्युलाचा यूज केला तर आपलं जे आन्सर येते. आता इथे आपण सांगितलंय 3 सांगितलंय, ते 5 सांगितलंय. ओके, इथे आपण तेच इथे यूज करायचं आहे. 9 याच्यात जे साईड दिली आहे ती 3 आहे आणि याची साईड दिली आहे ती 5. सो 3चा जो स्क्वेअर आहे तो 9 आहे आणि 5चा जो स्क्वेअर आहे तो 25 आहे. त्या प्रकारे आपण मांडणी इथे केली आहे. आता बघितलं तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. आता हा ट्रायंगल एबीसी हा पूर्ण आहे. या ट्रायंगलमध्ये हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे. याचा अर्थ काय आहे की या ट्रायंगल एबीसी म्हणजे काय की एरिया ऑफ ट्रायंगल एडीई प्लस एरिया ऑफ क्वाड्रॅटल डीबीसीई, या दोघांची ॲडिशन म्हणजे काय ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आहे. आता आपण दोघांना वेगळं केलंय आणि एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला माहिती आहे तो किती आहे 9 आहे. ठीक आहे, हा 9 आहे आणि हा 25. आता आपण काय करणार, हा कट करणार. थोडक्यात काय 25 मध्ये आपण 9 कट करणार कारण आपण एरिया ऑफ ट्रायंगल हा किती 9 आहे. आता आपण 25 मध्ये आपण 9 जर कट केले तो येते तो 16 आणि एरिया ऑफ ट्रायंगल 9 आहे. सो आपला जे आन्सर आहे 9/16. नेक्स्ट आहे ABC, triangle ABC and triangle PQR. In triangle ABC, AB 3.6, BC is equal to 4 and AC is equal to 4.2 centimeter. The corresponding sides of triangle ABC and triangle PQR are in the ratio of 2:3, 2/3. Construct the triangle ABC and PQR. ते आपण काय करायचं, कन्स्ट्रक्शन करायचं आहे. त्यासाठी आधी आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे की त्या दुसरा ट्रायंगल जो आहे त्याचा साईड किती लेंथच्या आहेत. आता आपल्याला फक्त एबीसीच्या लेंथ दिलाय आणि एक क्लू दिलाय, तो म्हणजे रेशो दिलाय आणि म्हणून आपण रेशो मांडायचा आहे ए बी अपॉन पी क्यू.
आणि जो रेशो आहे ए बी अपॉन पी क्यूचा तो 2 आणि 2/3 आहे. सो ए बीची लेंथ आपल्याला माहिती आहे 3.6 आहेत आणि पी क्यू माहित नाही, पी क्यू आपल्याला काढावा लागेल. आणि पी क्यू जो आहे आपण इथे क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं जे आन्सर येते ते पी क्यूचं जे आन्सर ते 5.4. या प्रकारे आपण बाकीच्या पण साईड सॉल्व्ह करायचे आहे. बी सी अपॉन क्यू आर जर सॉल्व्ह केलं तर क्यू आरची जी लेंथ येते ती 6 आहे. या प्रकारे आपण ए सी पी आरची पण लेंथ आपण काढायची आहे. प्रत्येकाला रेशो हाच असणार आहे 2/3. या प्रकारे आपण पी आरची पण लेंथ काढली तर 6.3 सेंटीमीटर येते आहे. आता ट्रायंगल एबीसीचा लेंथ आपल्याला आधीच माहित होता, त्यामुळे तो ट्रायंगल आपण काढून घ्यायचा आहे किंवा आपण आधी सॉल्व्ह करून घ्यायचा, नंतर ट्रायंगल काढलं तर काही अडचण नाही. मग आपण ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूनुसार आपण काय करायचं आहे, ट्रायंगल काढायचं आहे. आणि जो दुसरा ट्रायंगल दिला आहे आपण जे उत्तर काढलं आहे त्या उत्तराच्या नुसार आपण काय करायचं ट्रायंगल काढायचं आहे. 5.4 क्यू आरची व्हॅल्यू 6 आहे, पी आरची व्हॅल्यू 6.3 आहे. याचं आपण ट्रायंगल काढायचे. दोन्ही पण आपण कन्स्ट्रक्शन व्यवस्थित करायचे, कंपास व्यवस्थित आपण वापर करायचा आहे. नेक्स्ट next आहे the radii of the circular ends of frustums of cone are 14 cm and 8 cm. If the height of the frustum is 8 cm, find curve surface area of frustums, total surface area of frustum and volume of the frustums. पहिले आपण सॉल्व्ह करूया. कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टमचा काय फॉर्म्युला आहे तर पाय एल ब्रॅकेटमध्ये R1 प्लस R2. आता इथे R1 कोण आहे, जो काही रेडियस मोठा असतो तो R1 असतो, जे रेडियस लहान असतो तो R2 असतो. म्हणून आपण त्या ठिकाणी व्यवस्थित आपण किमती टाकायच्या, व्हॅल्यू आपण टाकायचे. पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायचे, 22/7 घ्यायच्या नाहीत इथे. त्यानंतर आपण एल जो दिला आहे तो 8 आहे हाईट. ठीक आहे, ते इथे आपण 8 यूज करणार. सो R1 प्लस R2 इथे आपण ॲडिशन करणार. 3.14 इंटू 8 इंटू 22 आपण जर हे सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर येते 52.64 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण जो सेकंड जो क्वेश्चन आहे तो टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम्स, त्याचाही फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. पायल R1 प्लस R2 प्लस पाय स्क्वेअर प्लस पाय स्क्वेअर. इथे या दोघांचं उत्तर आपण ऑलरेडी काढलं होतं, त्यामुळे त्याच्या हे सॉल्व्ह न करता डायरेक्ट इथे टाकलेलं आहे. नंतर पाय स्क्वेअर 1 म्हणजे काय की जो काही पहिला आर आहे त्याचा स्क्वेअर आपण इथे करायचा आहे, म्हणजे 14चा स्क्वेअर करायचा आहे. जो R2 आहे त्याचा आपण इथे 8चा स्क्वेअर करायचा आहे. या प्रकारे आपण व्यवस्थित आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून आपला जे आन्सर येते 13.1368.74 सेंटीमीटर स्क्वेअर हे आपला आन्सर येत आहे. तिसरा जो क्वेश्चन ते व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम आहे. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टमचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय एच ब्रॅकेटमध्ये R1 आर स्क्वेअर 1 प्लस आर स्क्वेअर 2 प्लस R1 इंटू R2. या प्रकारे आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू व्यवस्थित आपण टाकायचे आहे आणि व्हॅल्यू टाकून आपण त्याचा आन्सर या प्रकारे काढायचं आहे. व्यवस्थित प्रकारे आपण त्याचा स्क्वेअर पण करायचा होता आणि स्क्वेअर केल्यानंतर आपण त्याचा आन्सर काढायचा आहे. नेक्स्ट आहे 5वा प्रश्न. If quadrilateral ABCD is rectangle, taking AD is as a diameter, a semicircle AXD is drawn which intersect the diagonal BD at X. If AB is equal to 12 cm, AD is 9, then find the value of BD and BX. इथे आपण रेक्टँगल रफ डायग्राम पण काढली आहे. AB ची व्हॅल्यू दिली आहे 12 आहे आणि AD पण दिला आहे 9. एक सेमी सर्क्युलर काढलंय आणि आपण या ठिकाणी बीडीची लेंथ काढायची. बीडी काय एक प्रकारचा डायगोनल आहे आणि BX एक पॉईंट आहे. बी पासून आपण सॉल्व्ह करायचं आहे. आता बीडी डायगोनल असल्यामुळे आपण पायथागोरसचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. पायथागोरसचा फॉर्म्युला यूज करून आपला जे आन्सर येते ते 15 आहे. या प्रकारे आपण पहिल्याचं उत्तर काढले. टँजंट थेरमनुसार इथे जर आपण यूज केला तर बीडी आणि BX इथे जर आपण साईडला केलं तर हा टँजंट थेरमचा इथे आपण यूज करता येतो आहे. टँजंट थेरमनुसार बीडी, ठीक आहे, बीडी इंटू BX, ठीक आहे, BD इंटू BX इज इक्वल टू AB स्क्वेअर. ठीक आहे, कारण AB काय प्रकारचा टँजंट आहे. AB काय प्रकारचा टँजंट आहे आणि टँजंट असल्यामुळे त्याचा स्क्वेअर आपण करायचा आहे आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आहे BD इंटू BX. या प्रकारे आपण जर सॉल्व्ह केलं तर BDची व्हॅल्यू दिली आहे 15 आहेत आणि AB जो स्क्वेअर AB आहे तो 12 आहे. 12चा आपण स्क्वेअर करायचा आहे. 12चा स्क्वेअर आपण केला तर 144 आहे. तर आपण 15 हा मल्टिप्लाय, त्यामुळे इकडे डिवाइड होईल. जर आपण डिवायडेशन केलं तर आपलं जे आन्सर ते 9.4
6 सेंटीमीटर. सो BXची व्हॅल्यू येते 9.6 सेंटीमीटर आहे. नेक्स्ट आहे सो taking a theta is equal to 30 degree to verify the following trigonometric identities. इथे आपण काय करायचं आहे, जे काही ट्रायगोमेट्रिक आयडेंटिटी आहेत आपण त्या सॉल्व्ह करायच्या आहेत. पहिला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता साइन हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला आपल्याला सगळ्या साइन कॉस टॅन हे सगळ्या व्हॅल्यू माहिती पाहिजे. अर्थात इथे फक्त थिटाची व्हॅल्यू दिली 30, त्यामुळे सगळ्या साईनची साइन 30ची रेशो काय, साइन कॉस 30चा रेशो काय आपल्याला माहिती पाहिजे. सो साइन 30चा रेशो आहे तो 1/2 आहे, कॉस 30चा रेशो तो √3/2 आहे, टॅन 30चा जो रेशो 1/√3 आहे, कॉस सेक 30चा रेशो 2/30 2/√3 आहे, कॉट 30 तो √3 आहेत आणि कॉसेक 30 हा ओनली 2 आहे. या प्रकारे आपण हे एक्झाम्पल हे व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करायचे आहे आणि व्हेरीफाय करायचे आहे की दोन्ही साईड हे सारखे आहे किंवा नाही. व्हेरीफाय म्हणण्यापेक्षा राईट व्हेरीफाय म्हटलंय, इथे व्हेरीफायच्या शब्दाचा यूज केलेला आहे. सो जो पहिला प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. इथे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन्स जो 30 आहे त्याचा जो रेशो आहे तो इथे आपण टाकायचा आहे 1/2 त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस √3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे 1चा स्क्वेअर हा 1 असेल, √3चा स्क्वेअर हा 3 असेल, खाली 2चा स्क्वेअर आपण केलाय आणि इथे पण 2चा स्क्वेअर आपण केलाय. दोन्ही ठिकाणी हा 4 कॉमन आहे आणि वरची संख्येची आपण ॲडिशन होणार आहे 4. सो 4/4 इज इक्वल टू 1. आणि जर आपण 4 या साईड लेफ्ट साईडला बघितलं तर 4च्या टेबलमध्ये 4 हा 1 नंबर आहे, त्यामुळे आपल्या दोन्ही पण साईड ह्या इक्वल येत आहेत. या प्रकारे आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला. सेकंड एक क्वेश्चन त्याच प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे, फक्त व्हॅल्यू आपण टॅन जे टाकायचे आणि सेकचे टाकायचे. टॅनची व्हॅल्यू आहे टॅन 30ची व्हॅल्यू आपण टाकायची टॅन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी. सो 1/√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2/√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे 1 आपण घेणार, इथे 1चा जो स्क्वेअर तो 1 आहे आणि √3चा जो स्क्वेअर आहे तो 3 असणार आहे, कारण तो रूटच्या बाहेर आहे. जो 2चा जो स्क्वेअर आहे तो 4 आहे आणि √3चा जो स्क्वेअर आहे तो 3 आहे. जर आपण हे जर सॉल्व्ह केलं, क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह केलं तर आपलं जे आन्सर येते ते 3 + 1/3 आणि शेवटी परत याच्या ॲडिशन जर केलं तर 4/3 आणि 4/3 दोन्ही साईडला आपले लेफ्ट साईड आणि राईट साईड आपले सारखे येत आहेत. नेक्स्ट जो लास्ट जो क्वेश्चन आहे तो 1 + कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉसेक स्क्वेअर थिटा हा आपला लास्ट क्वेश्चन आहे. आणि या क्वेश्चनमध्ये कॉटची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे आणि कॉसेकची पण व्हॅल्यू पुटअप करायची आहे. सो कॉट स्क्वेअर थिटा आहेत √3 आहेत आणि कॉसेक स्क्वेअर आहे तो 2 स्क्वेअर आहे 2 आहे. आता आपण त्याचा स्क्वेअर करायचा आहे. 2चा जो स्क्वेअर 4 आहे, √3चा जो स्क्वेअर आहे तो 3 आहे. सो 3 + 1 इज इक्वल टू 4 आणि इकडे 4 त्या साईडला आहे. सो दोन्ही साईडला लेफ्ट साईड आणि राईट साईड ही सारखीच आहे, त्यामुळे इथे अशा प्रकारे आपण व्हेरीफाय करायचं आहे. अशा प्रकारे हा पूर्ण पेपर होता. धन्यवाद. थँक्यू.